श्रोते हो नमस्कार. तर आजचा विषय आहे प्रत्येकजण मोती घालताना दिसतो आणि खूप जणांना विचारलं की प्रत्येकजण म्हणतात की मोती घातल्याने मनुष्य शांत होतो, शीतल होतो. तर खरं तर हे खरं आहे का? कुंडली याबाबत काय म्हणते? ज्योतिषशास्त्र याला काय म्हणतं? तर मित्रांनो, श्रोते हो, तर या ठिकाणी तसं नाही आहे. चंद्र हा शीतल आहे, शांत आहे, हे बरोबर आहे. परंतु कुंडलीचा अभ्यास केल्यानंतर एक नक्कीच लक्षात येते की प्रत्येकाने मोती घातला तर नक्की चालत नाही. अर्थातच कोणताही रत्न हा धारण करण्यापूर्वी प्रोफेशनल ज्योतिषाला विचारल्याशिवाय रत्न धारण करू नये. रत्न धारण करण्यापूर्वी हे प्रोफेशनल ज्योतिषांना विचारावं. रत्न कुठेही घेतला पाहिजे याबद्दल काही शंका नाही, परंतु रत्न कोणता घ्यावा याची माहिती ज्योतिषांना नक्की विचारावी. तर श्रोते हो, आपल्या पत्रिकेमध्ये मारकस्थान नावाचा एक प्रकार असतो. त्याचबरोबर आपल्या पत्रिकेमध्ये त्रिकस्थान नावाचा एक प्रकार असतो. मारकस्थानांमध्ये द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान अशी दोन स्थानं येतात. तर मारकस्थानांची रत्न धारण करू नये हा एक प्रकार असतो. आणि त्याचबरोबर 6, 8 आणि 12 यांना त्रिकस्थानं असं म्हणतात. तर या त्रिकस्थानांची रत्न वापरू नयेत हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये विशेष करून 6वं स्थान शत्रू आणि रोग स्थान आहे. हो श्रोते हो, रोग आणि शत्रू. आता बघा, रोग आणि शत्रू स्थानाचा मालक जर तुमचा चंद्र असेल तर तो रोग आणि शत्रूचं प्रतिनिधित्व करेल. आणि रोग आणि शत्रूचं प्रतिनिधित्व करणारा रत्न जर तुम्ही धारण केला तर तो तुमचं भलं कसं करेल? त्याचबरोबर अष्टम स्थान याचं प्रतिनिधित्व करणारा जो चंद्र आहे, म्हणजे अष्टम स्थानाचा मालक जर तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र असेल चुकून, आणि तुम्ही तो पाहिलेला नाही आहे, तुम्ही तुमची कुंडली बघून घेतलेली नाही आहे आणि तुम्ही मोती वापरता आहात आणि तुमच्या पत्रिकेमध्ये चुकून अष्टम स्थानाचा मालक चंद्र आहे. आता अष्टम स्थान हे अपघाताचं स्थान आहे, मृत्यूचं स्थान आहे, अडथळ्यांचं स्थान आहे, संघर्षाचं स्थान आहे, संकटाचं स्थान आहे, मानहानीचं स्थान आहे, अपमानाचं स्थान आहे, त्रासाचं स्थान आहे, नुकसानीचं स्थान आहे, मनस्तापाचं स्थान आहे. आता श्रोते हो, जर तुम्ही अष्टम स्थानाचा जो मालक आहे त्याचा जर रत्न वापरला, त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या स्वामीचा जर रत्न वापरला तर तुम्हाला या सगळ्या संकटांना तोंड द्यावं लागेल. त्याचबरोबर व्ययस्थान व्यय म्हणजे खर्च, नुकसान, हानी, अब्रूहानी, आरोप प्रत्यारोप, केस, कोर्ट कचेरी, अशा गोष्टींचं प्रतिनिधित्व करणारं व्ययस्थान त्याचा मालक जर आणि त्याचा जर रत्न तुम्ही वापरलं तर नक्कीच तुम्हाला नुकसान होईल. म्हणूनच या ठिकाणी मोती धारण करताना सुद्धा तुम्ही 10 वेळा विचार करायचा आहे. म्हणूनच रत्न कोणताही धारण करण्यापूर्वी प्रोफेशनल ज्योतिषांना विचारल्याशिवाय रत्न धारण करायचा नाही. हो श्रोते हो, या ठिकाणी रत्न धारण न केलेला बरा. धारणच करायचं असेल तर प्रोफेशनल ज्योतिषांना विचारा, आणि जर धारण करायचं असेल तर मात्र विचारून धारण करा. आणि जर आत्ता तसाच घातलेला असेल तर आता काढून ठेवा आणि ज्या वेळेस ज्योतिषांकडे जाल त्यावेळेस ज्योतिषांना विचारा की हा माझा जो मी धारण केलेला रत्न आहे, हा रत्न मला चालेल का? तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती नक्कीच आवडलेली असेल तर ही माहिती
अशा प्रकारची नवीन नवीन माहिती तुम्हाला हवी असेल तर आमच्याकडे आपल्याला कुंडली मार्गदर्शनासाठी यायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकतात आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करू शकतात आणि या ठिकाणी लाईक करू शकतात. धन्यवाद. मी वैभव कुलकर्णी. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू.